नमस्कार मित्रांनो. प्रेम धांडे यांच्या लिखित शिवनेत्र बहिर्जी शिवरायांची एक अदृश्य शक्ती या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही आता ऐकत आहात. भाग 2. राजांशी पहिली भेट. 43 वर्षापूर्वी पुणे, सन 1642. आकाशातला तो तप्त गोळा डोक्याच्या समांतर पोहोचला होता. त्याची उष्मा सह्याद्रीच्या घोंघावणाऱ्या वाऱ्यालाही धजावत होती. ओढे तलाव आटू लागले होते. रानात दाट वृक्षांमध्ये काटेरी झुडपांची गर्दी वाढली होती. काटेरी बाबळीच्या लवदार फांद्या वाऱ्याच्या तालावर नाचत होत्या. त्यांना वेढा घालून उभे राहिलेल्या वेली आता पूर्णपणे सुकल्या होत्या. या झुडपांच्या छायेत ससे कोरड्या तृणावर ताव मारत होते. अचानक त्यांना पाळापाचोळ्यातून कोणीतरी धावत असल्याची चाहूल लागली. भीतीने ते पटकन बिळात शिरले. एक लांडगा जीवाचा आकांत करत धावत येत होता. त्याच्या मागे एक मजबूत देहयष्टी असलेला 16-17 वर्षाचा मुलगा धावत येत होता. त्याच्या हातात तोफदार भाला होता. कमरेला 3-4 खंजीर लटकवले होते. डोक्यावर पिवळा फेटा घट्ट बांधला होता. त्याच्या वस्तीतला सगळ्यात तरबेज शिकारी होता हा रामोशाचा दौलतराव. एरवी सशांची डुकरांची शिकार करणारा दौलतराव आज मात्र केव्हापासूनच लांडग्यांच्या मागे धावत होता. जंगलाच्या मुखापासून तो धावत आता जंगलाच्या बऱ्याच आत पोहोचला होता. आता तो तांबूस रंगाचा लांडगा धावता धावता अचानक समोरच्या ओंडक्यावर आदळला. तो लांडगा तोल सावरून पुन्हा धावणार इतक्यात दौलतरावाने एक उंच शिलेवरून हवेत उडी घेत मोठ्याने छातीपासून आवाज काढत उजव्या हातातील भाला वेगाने लांडग्याच्या दिशेने भिरकावला. दौलतरावाच्या भाल्याने लांडग्याच्या छातीचा वेध घेतला होता. लांडग्याच्या मुखातून फक्त एकदाच आवाज फुटला. तो विवळत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडला. मागच्या पायाने अजूनही उठण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. पंजांच्या नखांनी जमीन ओरबडत होता. मोठमोठ्याने सुस्कारे फोडत होता. परंतु अखेरीस त्याची जीभ बाहेर आली आणि हृदयाची स्पंदने थांबली. त्याचे डोळे फाकले होते. दौलतराव आता त्या लांडग्याजवळ पोहोचला. त्याच्या छातीतून भाला बाहेर काढला. भाल्याचे पाते जमिनीत रुतवले आणि कमरेतून एक खंजीर काढले. त्या खंजीराने लांडग्याची शेपटी कापली आणि ती कापलेली शेपटी एका दोरीला बांधली. त्या दोरीला आधीच काही शेपट्या बांधल्या होत्या. त्या शेपट्यांचे रक्त सुकले होते. त्यावरून त्या कालच्या शिकारीत मारलेल्या लांडग्यांच्या शेपट्या असाव्यात. दौलतरावाने शेपट्या बांधलेल्या दोरीला एका जानव्यासारखे खांद्यावरून बांधले होते. त्या कापलेल्या शेपटीमधून गळणारे रक्त त्याचे धोतर आणि बंडी भिजवत होते. परंतु याकडे दौलतरावाचे अजिबात लक्ष नव्हते. त्याचा चेहरा अतिशय प्रसन्न होता. लांडग्यांना मारून शेपट्या गोळा करण्यामागचा त्याचा हेतू नेमका काय असावा? एका शिकाऱ्याला त्या शेपट्यांचे काय करायचे होते? एरवी टोळीने किंवा सवंगड्यांसोबत शिकारीला जंगलात येणारा दौलतराव आज एकटाच, तेही जंगलाच्या मधोमध का आला असावा? दोरीला बांधलेल्या लांडग्यांच्या शेपट्या मोजत दौलतराव पुटपुटला. 8. आज रानातली सगळीच लांडगी मारतो बघ. शिवबाराजांची इच्छा आहे ना, मग लांडग्यांना जगायचा अधिकार नाहीच. माझा भाला आणि त्यांची छाती, माझी खंजीर आणि त्यांची शेपटी. राजे खूप खुश होतील माझ्यावर. पण अगदी समोर आल्यावर कसे दिसत असतील राजे? मी इतक्या जवळून कधी त्यांना पाहिलं नाही. त्यांचं नाव इतकं ऊर्जावन आहे. शिवाजी राजे भोसले तर चेहरा कसा असेल? जेव्हा मी या शेपट्या त्यांना द्यायला जाईन तेव्हा मी त्यांना नुसतं बघत राहीन. त्यांच्यासमोर बोलतीच बंद होईल माझी. बोलता बोलता दौलतरावाचा चेहरा अचानक पडला. जमिनीत रुतवलेल्या भाल्याला काढून पुन्हा भाल्याचे टोक जोरात जमिनीवर खुपसले आणि पुटपटला. मी रामोशाचा मुलगा आहे. माझ्यासमोर येतील शिवबा? मला त्यांना भेटता येईल? या प्रश्नाने क्षणभर दौलतराव निराश झाला होता. परंतु अचानक निश्चयी भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. त्याने वाकून जमिनीवर उजव्या पायाचा गुडघा टेकवला. जमिनीत खुपसलेल्या भाल्याच्या टोकाला काढले. माती चोळून त्यावर लागलेले रक्त नीट पुसले. भाल्याचे टोक डोळ्यांसमोर आणत म्हणाला, राजे जातपात पाहत नाहीत. ते नक्की भेटतील. आणि हा भाला आज इतका पराक्रम करणार आहे की राजांना मला भेटणं भाग पाडेल. दौलतराव उठून उभा राहिला. सूर्याच्या उष्मेने क्षीण झालेल्या त्याच्या चेहऱ्यावर शिवबाराजांना भेटण्याच्या उत्साहाने पुन्हा टवटवी आली होती. आणि तो पुन्हा रानात भटकू लागला. दऱ्या कपारी सगळ्या पालत्या घातल्या होत्या. गळ्यात आणखी 2 लांडग्यांच्या शेपट्यांची भर त्यांनी पाडली होती. कोणत्याही क्षणी वाघासारख्या हिंस्र पशूचा सामना होऊ शकतो या शक्यतेला न जुमानता तो भयानक जंगलात लांडग्यांचा शोध घेत होता. सकाळपासून त्याला एकट्या दुकट्यामध्ये फिरणारे लांडगे सापडले होते. परंतु तो आता पुरता फसला होता. तलावाच्या बाजूला लांडगे मिळतील म्हणून तो तलावाजवळ पोहोचला. त्याचा हा विचार कारगर ठरला होता.
परंतु समोर 20 लांडग्यांची टोळी होती. दौलतरावाची नजर स्थिर झाली होती. आता किती मोठी दुर्घटना घडू शकते याचा आभास त्याला झाला होता. तो एका जागी स्तब्ध उभा राहिला. तो पळून जाऊ शकत होता, परंतु त्याने असे काही केले नाही. लांडग्यांचा सामना करायचे त्याने निश्चित केले होते, परंतु कसा? गुरगुरणाऱ्या लांडग्यांची टोळी दौलतरावाच्या गळ्यातील शेपट्याच्या रक्ताच्या गंधाने त्याच्या भोवती गोळा झाली होती. दौलतराव एका जागी स्तब्ध उभा राहून फक्त चोरट्या नजरेने लांडग्यांवर नजर फिरवत होता. काय करावं या विचाराने त्याचे मस्तिष्क गरगर फिरत होते. लांडगे गुरगुरत त्याच्याकडे सरकत होते. त्यांनी दौलतरावाला गोलाकार वेढा दिला होता. आता काय करावं? काही केलं तरी हे हिंस्र लांडगे माझ्या शरीराचे लचके तोडणारच. काही हालचाल केली तर हळूच पुढे येणारे लांडगे झडप घालतील. हातात भाला आहे, त्या भाल्यानं एका लांडग्याला मारू शकतो, परंतु इतरांचं काय? काहीतरी करावं लागेल. दौलतराव विचार करायची वेळ नाही. दौलतराव श्वास रोखून पुटपुटत होता. दौलतरावाने भरकटलेल्या गोंधळलेल्या मनाला सर्वप्रथम शांत केले. डोक्यातील विचाराच्या आवर्तनांना थांबवले आणि समोरून हळूहळू गुरगुरत पुढे सरकणाऱ्या लांडग्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. त्या समोरच्या लांडग्यांच्या गुरगुरण्याचा वेग चांगलाच वाढला होता. अधूनमधून तो तोंड उघडत त्याचे टोकदार सुळे दाखवत होता. दौलतरावाने भाल्यावरील मूठ घट्ट केली. छातीत मोठ्याने हुंकार भरत त्याने हवेत उडी घेऊन भाल्याचे टोक त्या समोरील लांडग्याच्या पाठीत घुसवले. भाला त्या लांडग्याच्या पाठीतून आरपार घुसला होता. लांडग्याला तसेच भाल्यात अडकून दौलतराव वेगाने धावू लागला. त्याच्या मागे लांडग्याची टोळी सपासप अंतर कापत होती. दौलतरावाच्या पावलांचा वेग प्रचंड वाढला होता, परंतु लांडग्यांपासून त्याचे अंतर जास्त दूर नव्हते. समोर तलाव होता. तलाव दिसूनही न थांबता दौलतराव पाण्यात शिरला. अडकलेला लांडगा केव्हाच मृत झाला होता. दौलतराव कमरेपर्यंत पाण्यात पोहोचला होता. लांडग्यांची टोळी गुरगुरत काठावरच थांबली. दौलतरावाने वळून स्मित करत लांडग्यांकडे पाहिले आणि पुटपुटला, शिवबांना पाहिल्याशिवाय मरणार नाहीये दौलतराव. काठावर थांबलेले लांडगे अचानक 2 पावले मागे हटले. लांडग्यांचे हे वर्तन पाहून दौलतराव काहीसा गोंधळला, परंतु क्षणात त्याला पाण्यात काहीतरी हालचाल झाल्याचे जाणवले. एक मोठी मगर त्याच्या मागून येत होती. दौलतरावाने प्रसंगावधानता साधून कमरेतून खंजीर काढली आणि भाल्यात अडकलेल्या लांडग्याची शेपटी कापून त्या लांडग्याच्या पार्थिवाला मगरीच्या तोंडाजवळ फेकले. मगरीने लांडग्याला जबड्यात पकडले आणि क्षणाचाही विलंब न करता दौलतरावाने हातातली खंजीर एका लांडग्याच्या दिशेने भिरकावली. ती खंजीर थेट त्या लांडग्याच्या कपाळात घुसली. तो लांडगा किंचाळत जमिनीवर पडला आणि घसरड्या जागेवरून घसरत तलावाच्या पाण्यात आला. हे बघून इतर लांडगे आणखीनच चवताळले आणि गुरगुरण्याचा वेग आणखी वाढला. समोरून लांडग्याने रस्ता अडवला होता. मागे पाण्यात मगर होती. इकडे आड तिकडे विहीर अशी दौलतरावाची अवस्था झाली होती. पाण्यातल्या मगरीने काही क्षणात तो लांडगा फस्तही केला होता. ती आता दौलतरावाच्या दिशेने सरकत होती. त्याचा पाय मगर पकडणार इतक्यात दौलतरावाने भाला मगरीच्या डोक्यात घातला. भाला आरपार निघाला. मगर तडफडू लागली. ती पाण्यावर झपाझप पाय हलवत होती. तिच्या शेपटीची तडफड होऊन पाणी उडत होते, परंतु ती तडफड ही थांबली. पाण्यात रक्ताचे वलय निर्माण झाले होते. दौलतरावाने मगरीच्या डोक्यात अडकलेला भाला गोल फिरवून काढला. मगर पाण्याच्या वर येऊन उलटी होऊन तरंगू लागली. त्या मगरीकडे पाहून दौलतराव पुटपुटला, काय राव, तुला मनसोक्त लांडगे खाऊ घातले असते. हे कसं आहे ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. दौलतरावाने आणखी थोडा वेळ वाट पाहिली. मग पुन्हा त्या टोळीतील लांडगा त्या घसरड्या ठिकाणी आला की दौलतराव त्याच्या कपाळाचा वेध घेत होता आणि लांडगा घरंगळत तलावाच्या पाण्यात येत होता. दौलतराव त्यांची शेपटी कापून तलावातल्या मगरींसमोर त्यांचे पार्थिव भिरकावत होता. असे करत त्यांनी त्या टोळीतील 4-5 लांडगे आणखी संपवले. आता तलावाच्या काठी तलावातील सगळ्या मगरी येऊ लागल्या होत्या. हे जाणून दौलतराव तलावाच्या या काठाने पाण्यातून बाहेर न पडता दुसऱ्या काठावर पोहोचला. मध्येच ओढ्याचं पाणी तलावाला येऊन भेटत असल्याने लांडग्यांची टोळी इकडच्या काठावर राहिली होती. 14-15 लांडग्यांच्या शेपट्या घेऊन सूर्याच्या झुकावानुसार दिशा ठरवत तो पश्चिम दिशेला जंगलाच्या बाहेर जाऊ लागला. तो धावत होता आणि धावता धावता त्याच्या अंगावर दोरीत बांधलेल्या लांडग्यांच्या शेपट्या उधळत होत्या. त्यांच्याकडे पाहत तो मध्येच थांबून, राजे खूप खुश होतील असे पुटपुटत पुन्हा चालत होता. मित्रांनो,
या पुस्तकाचं अभिवाचन जर का तुम्हाला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय नक्की कळवा.